गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। ओम नमः शिवाय। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवनामध्ये जर सुखी जीवन करायचं असेल ना, तर आपल्याला भक्तिमार्ग करायला लागेल। पण हा भक्तिमार्ग आहे ना, बघा, एखाद्या गोष्टीची सुरुवात असते ना, ती सुरुवात जर योग्य वेळी केली आणि योग्य जर ठिकाणी केली ना, तर त्याचं फळसुद्धा योग्य मिळत असतं। आणि आताच थोड्या दिवसावर महाशिवरात्री येत आहे आणि या महाशिवरात्री म्हणजे हा संकल्पयोग जुळून आलेला आहे। आणि हा संकल्प आहे ना, तो प्रत्येक मनुष्याने करायला हवा। आपण म्हणत असतो की मी भक्ती मार्गाची आता सुरुवात करील, चांगलं कामाची आता सुरुवात करेल, पण आपल्याकडून सुरुवात मात्र कधी होत नाही। आतापर्यंत भरपूर योग संकल्प झाले, पण कधी आपण संकल्प आहे ना, तो मनोभावे कधीच केलेला नाही। पण आता हा योग जडून आलेला आहे ना, तर प्रत्येक मनुष्यानं या महाशिवरात्रीच्या दिवशी हा संकल्प करायचा आहे की हे परमेश्वरा, आत्तापर्यंत माझ्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत ना, त्या मला क्षमा करून घ्या। कारण जोपर्यंत मनुष्य संकल्प करत नाही, तोपर्यंत त्याच्या स्वप्नांची पूर्तीसुद्धा होत नाही, स्वप्नांची प्राप्तीसुद्धा होत नाही। म्हणूनच या माघ महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ही महाशिवरात्री साजरी केली जाते ना। आणि या वर्षीसुद्धा 2025मध्ये 26 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी ही महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे। म्हणजेच या महाशिवरात्रीचा संकल्प आहे ना, हे श्रेष्ठत्व आहे, एवढं मोठं आहे ना, म्हणजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी ही पवित्र अशी महाशिवरात्री मानली जाते ना। ज्या मुलामुलींचं विवाह जुळत नसतील, सगळं व्यवस्थित असूनसुद्धा समोरून होकार मिळत नसेल, किंवा जमलेली लग्न मोडत असतील, तर अशा मुलामुलींनी आहे ना, महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून करायला हवं। तेव्हा या विवाहाचे योग जुळून येतील। समर्थांनी सांगितलंच आहे ना, भगवान भोळेनाथ हे एवढे भोळे दैवत आहेत ना, की तुम्ही त्यांच्यावर जर प्रेम करायला सुरुवात केली ना, तर तुम्हाला कधी प्राप्ती होऊन जाईल कळणारसुद्धा नाही। म्हणून आपल्या या पूर्ण विश्वामध्ये, या देवतांमध्ये सर्वात जर भोळं दैवत कोणी असेल ना, तर शिवशंकर आहेत। शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे की जर महाशिवरात्रीच्या दिवशी निदान एक तांब्या जरी आपण शिवलिंगावरती श्रद्धेने पाणी अर्पण केलं ना, किंवा एक बेलपात्र जरी आपण जर अर्पण केलं ना, तरीसुद्धा भगवान शिवशंकर प्रसन्न होतात। म्हणजे त्यांची कृपादृष्टी होते ना, ते आपल्यावर लाभू लागते आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। पण महादेवांची पूजा करताना काही नियम जे आहेत ते काटेकोरपणे आपण पाळायला हवेत, नाहीतर दोषसुद्धा लागू शकतो ना। म्हणून भगवान शिवशंकर जितके भोळे आहेत ना, तितकेच ते उग्रसुद्धा आहेत, क्रोधितसुद्धा आहेत, तितक्याच लवकर ते क्रोधितसुद्धा होतात। त्यामुळं या शिवपूजेतील अशाच काही नियमांबद्दल आपण या निरूपणामध्ये माहिती बघणार आहोत की नक्की तुम्ही ज्यावेळी पूजा करता, हे व्रत करता, ही उपासना करणार आहात, ही करायची कशी। म्हणजे जर तुम्ही व्रत करणार असाल तरीसुद्धा या नियमांचं पालन करणं तुम्हाला बंधनकारक राहणार आहे। काही कारणामुळं तुम्ही शिवरात्रीचं व्रत उपवास करू शकत नसाल, तरीसुद्धा या महाशिवरात्रीच्या दिवशी
या काही नियमांचं पालन आहे ना, तुम्हाला आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना सुद्धा काही गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे. काही गोष्टी आहेत ना, या आवर्जूनच शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. तर काही वस्तू या चुकूनही शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायच्या नाहीत. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह आहे ना, याचं तिथीला झालेला आहे. म्हणून या महाशिवरात्रीच्या तिथीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते प्राप्तसुद्धा झालेलं आहे ना. म्हणून या महादेवांना आहेत ना, काही वस्तू अतिशय प्रिय आहेत. जसं की बेळपात्र असेल, पांढरी फुलं, एरंड्याची फळं, धोत्र्याची फुलं. पण काही वस्तू आहेत ना, या महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही आपल्याला वापरायच्या नाही आहेत किंवा त्या शिवलिंगावरती अर्पणसुद्धा करायच्या नाही आहेत. सर्वात पहिलं, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. आता लवकर उठायचं म्हणजे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, काही वेळ काळ आहे का? तर समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आपण संकल्प करतो ना, आणि त्या संकल्पाची पूर्तता आणि प्राप्ती तेव्हाच होत असते जेव्हा आपण तो संकल्प ब्रह्ममुहूर्तावर करतो. आणि ब्रह्ममुहूर्त कधी सुरुवात होतो ना, ते तुम्हाला माहीतच आहे. 3:40 ते पहाटे 6 वाजेपर्यंत, म्हणजे हा मधला काळ आहे ना, त्या वेळेमध्ये तुम्ही कधीही उठू शकता. तेव्हा हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, तो चालू होत असतो. म्हणजे सूर्य उदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे. या दिवशी जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोषाचा त्रास सांगितला असेल ना, किंवा पितृदोष, त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स होत आहेत असं जाणवत असेल, किंवा तुम्हाला काळसर्प दोष सांगितला असेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका आणि त्या पाण्यानं स्नान करा. हा काळसर्प दोषाचा त्रास आहे ना, तो कमी होऊन जाईल. त्याचबरोबर या पितृदोषामुळे जे काही त्रास तुम्हाला होत आहेत ते सुद्धा हळूहळू कमी होताना दिसतील, तुम्हाला कमी बघायला मिळेल. आता तुम्हाला हे काही त्रास नसतील तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून बघा. आताचं महाकुंभ चालू झालेला आहे, म्हणजे आतासुद्धा झालेला आहे. आणि या महाकुंभामध्ये जर या कुंभमेळ्यामध्ये कोणी जर गेलेला असेल ना, त्यांच्याकडून ते त्रिवेणी संगमाचं जल आहे ना, ते नक्कीच तुम्ही घ्या, कारण ते एवढं पवित्र आहे ना. जर त्या पाण्यामध्ये तुम्ही जर स्नान करू इच्छित असाल ना, तर नक्कीच तो संकल्प प्राप्तसुद्धा होईल. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आहे ना, शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा. या पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील ना, तर लाल रंगाचे कपडे घातले ना तरीसुद्धा चालेल. पण रंगाचे जे कपडे आहेत ना, जे वस्त्र आहेत, या दिवशी चुकूनही घालू नका. या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेमध्ये म्हणजे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू जे आहे ना, ते चुकूनही वापरू नये. कारण का बरं? कारण महादेव आहेत ना, हे पुरुष देवता आहेत, हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहेत ना. म्हणून महादेव आणि महादेव हे सहारक आहेत, म्हणजेच दुष्टांचा संहार करतात. दुसरं म्हणजे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केलेला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केलेला होता. म्हणूनच या महादेवाच्या पूजेमध्ये भस्म किंवा चंदनाचा वापर करावा, शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे. किंवा शिवलिंगावरती अभिषेक करताना शंखाचा वापर चुकूनही करू नये. शंखानं आपण माता लक्ष्मी असेल, भगवान विष्णू यांना अभिषेक करू शकतो, पण शिवलिंगावरती शंखाचा वापर करून अभिषेक चुकूनही करू नका. यामागे अशी एक कथा सांगितली जाते की चंद्र आणि शंखसूर आहे ना,
या शंकासूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळं या शिवपूजेमध्ये शंख जो आहे ना तो वर्ज्य मानला गेलेला आहे. म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळामध्ये पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. आवर्जून बहुतेक लोक आहेत ना या दिवशी निश्चित काळामध्ये पूजा करत असतात ना. पण निश्चित काळात जर तुम्हाला महादेवाची पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो ना, जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनिट अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटानंतर हा जो कालावधी असतो, ही जी वेळ असते ना, या वेळेमध्ये आपण शिवपूजन करू शकतो. तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आहे ना, निश्चित काळ जो आहे ना तो मध्यरात्री 12:27 ते रात्री 1:16 आहे. या वेळेमध्ये भलेही शिवपूजन नाही झाले तरीसुद्धा तुम्ही शिवलीलामृत असेल ना, शिवलीलामृतातील 11वा अध्याय असेल किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप असेल ना, किंवा भगवान शिवशंकर यांचे जे कोणते स्तोत्र मंत्र असतील तुम्हाला येत जर असतील ना, ते तुम्ही म्हणू शकता किंवा ते ऐकूसुद्धा शकता. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जर तुम्ही जागरण करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. आणि निश्चित काळामध्ये जी केलेली पूजा आहे ना ती खूप प्रभावी मानली जाते. असं म्हटलं जातं की या निश्चित काळामध्ये केलेली ही पूजा आहे ना, जी सिद्धी आहे ती लवकरच प्राप्त होते. आणि सर्व महाशिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व जे असतं ना ते पृथ्वीवर सक्रिय झालेलं असतं. बघा, तुम्ही पाहू शकता ज्या दिवशी महाशिवरात्री असते ना ती काळ रात्र बघा एवढी प्रसन्न वाटते ना. तुम्ही आता या महाशिवरात्रीला तुम्हाला कळेलच. तुम्ही जास्त करून जर महाशिवरात्रीच्या या रात्री जर जागरण केलं ना तुम्हाला पूर्ण अनुभवसुद्धा येईल. कारण सर्वात जर जास्त योग याग व्रत उपवास जर जास्त करून कोणत्या दिवशी होत असतील ना तर ते या पृथ्वी तलावर फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी होतात. म्हणून या अस्तित्व असतं ना या पृथ्वी तलावर सक्रिय झालेलं असतं. तुम्ही पाहूसुद्धा शकता की जेव्हा हा रावण होता ना, बघा रावण कोणाचा भक्त होता बरं? रावण शिवशंकरांचाच भक्त होता ना. आणि त्यांना प्रसन्नसुद्धा झालेले होते. म्हणजे असं म्हणतात की सर्वात जर मोठा कोणी भक्त असेल ना, सर्वात श्रेष्ठ भक्तिवान जर कोणी असेल ना तर तो रावण होता. पण तो चुकला कुठे बरं? अहंकारी झाला, लोभी झाला, मनामध्ये दोष निर्माण झाले. मग तुम्ही कितीही भक्तिमान असाल ना तिथे तुम्ही मुंगीसारखे होऊन जाता. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्याला किती काही येतं ना त्यापेक्षा आपण किती नम्र आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला भरपूर काही ज्ञान असेल, सिद्धी प्राप्त झालेली असेल, पण तुम्ही नम्र जर नसाल ना तर ती सिद्धी कधी रसातळाला मिळून जाईल ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून हे महाशिवरात्रीचं व्रत आहे ना ते प्रत्येकानं करायचं आहे. आणि या काळातच या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण निश्चित काळ म्हणून ओळखतो. या दिवशी शिवतत्व असतं ना ते पृथ्वीवर अवतरत असल्यामुळं निश्चित काळ आहे ना हा सर्वात प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर महादेव जे आहेत ना आपल्या जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये बघा तुळससुद्धा असते. या तुळशीचं वृंदावन असतं किंवा कुंडीत तुळस लावलेली असते. पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशी वृंदावनावर हे शिवलिंग ठेवलेलं असतं. पण ही चूक अजिबात तुम्ही करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीच्या वृंदावनावर हे शिवलिंग अजिबात ठेवू नका.
जे तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवलेलं असतं ना, किंवा तुळशी वृंदावन म्हणजे वनाजवळ ठेवलेलं असतं, जे शाळीग्राम असतात. पण बरेच जण काय करतात बरं, त्यांना काय वाटतं की हे शिवलिंगच आहे म्हणूनच शिवलिंग ठेवतात. असं चुकूनही करू नका. कारण महादेवांच्या पूजेमध्ये, शिव पूजेमध्ये किंवा महादेवांना जो आपण नैवेद्य दाखवतो ना, त्यावर सुद्धा ही तुळस आहे ना, चुकूनही ठेवायची नसते. इतर देवी देवतांना नैवेद्य दाखवताना आपण तुळस ठेवत असतो. हे तुळस ठेवल्याशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाही असं आपण म्हणतो ना, आणि शास्त्रामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे. पण या शिव पूजेमध्ये आहे ना, तुळशी शिवलिंगावरती अर्पणसुद्धा करायची नाही आहे. आणि नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचं पान ठेवायचं सुद्धा नाही आहे. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा अभिषेक करताना दूध, दही किंवा पंचामृत आपण याने अभिषेक करणार असाल तर हे जे पदार्थ आहेत ना, तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये चुकूनही ठेवायचे नाही आहेत. दूध, दही किंवा पंचामृत जे आहे ना, ते तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्ये किंवा स्टीलच्या पेळ्यामध्ये, चांदीच्या पेळ्यामध्ये किंवा चांदणीच्या तांब्यामध्ये किंवा पितळेच्या पेळ्यामध्ये, तांब्यामध्ये ठेवू शकता. पण तांब्याच्या तांब्यामध्ये चुकूनही ठेवायचे नाही आहेत. असं म्हटलं जातं ना की तांब्याच्या तांब्यामध्ये दुग्धयुक्त पदार्थ ठेवल्यानं त्यांचं विष तयार होतं. आणि तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ठेवलं ना तर तांबे द्रव पदार्थामध्ये मिसळू शकतं. त्यामुळं हे चुकूनही करू नका. त्याचबरोबर अजून एक कारण म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये दही किंवा आंबट पदार्थ ठेवल्यानं दह्यातील ते लॅक्टिक ॲसिड असतं ना, जे धातूंवर प्रतिक्रिया करतं आणि विषारी क्षार तयार होऊ शकतात. त्यामुळं दूध, दही किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत ना, ते तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला अजिबात ठेवायचे नाही आहेत. आणि ह्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन ते शिवलिंगावरती अर्पण करू शकता. पण दूध, दही, पंचामृत ह्या अजिबात अर्पण करू नका. शिवपूजा करताना नारळ पाण्याचा सुद्धा वापर जो आहे ना, तो अजिबात करायचा नाही. त्याचबरोबर तुटलेले तांदूळ जे आहेत म्हणजेच अक्षदा ज्या आहेत ना, त्या तुटलेल्या अक्षदा शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर अक्षदा ज्या आहेत त्या रांगोळलेल्या सुद्धा नसाव्यात. म्हणजे आपण कधीकधी अक्षदांना रंग लावतो, त्या रंगवलेल्या अक्षदा कधीच घेऊ नका. त्याचबरोबर कापसाची माळ आहे ना, ज्याला वस्त्रमाळ म्हटलं जातं, ती सुद्धा रंग नाही आहे. न रंगवलेली कापसाची माळ आहे ना, शिवलिंगाभोवती आपल्याला अर्पण करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काहीच शक्य नसेल ना तर अगदी पाण्याने अभिषेक करा. आणि त्यातले त्यात जर शक्य असेल ना तर दुधाने सुद्धा अभिषेक करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती आहे की महादेवाच्या पिंडीवर आहे ना, दुधाने अभिषेक का केला जातो? ही दूध वाहण्याची ही परंपरा आहे ना, ती सागर मंथनाशी संबंधित आहे. बघा, एका पौराणिक कथेनुसार तुम्हाला माहीतसुद्धा असेल, जेव्हा समुद्र मंथन झालं ना, या समुद्र मंथनामधून सर्वात अगोदर जे पहिलं विष तयार झालं ना, म्हणजे जे हळूहळू विष निघालं आणि त्या विषयाच्या दाहकतेने सर्व देव देवता आहेत ना, ते दैत्य जळू लागले होते. त्यामुळं सर्वांनी भगवान शिवशंकर यांच्याकडे प्रार्थना केली आणि देवतांनी ही प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळहातावर ठेवलं आणि विषपान करून घेतलं. पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांचा कंठ आहे ना, आजसुद्धा तुम्हाला निळा दिसून येईल. आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठसुद्धा हे नाव पडलं ना, आणि नीलकंठ पण ओळखलं जाऊ लागलं. या विषयाचा प्रभाव आहे ना, भगवान शिव आणि त्यांच्या जटांमधील देवी गंगावर सुद्धा होऊ लागला. आणि या विषयाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला. आणि भगवान शिवानं
दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरातील विषाचा प्रभाव आहे ना तो कमी कमी होऊ लागला आणि तेव्हापासूनच या शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची प्रथा आहे ना ती सुरू झाली असं म्हटलं जातं. आता तुम्हाला समजलं असेल की नक्की शिवलिंगावर दूध का घालतात, शिवलिंगावर दूध का चढवतात. बघा, या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करताना भगवान शिवशंकरांना पांढरी फळं आहेत ना ती अतिशय प्रिय आहेत आणि ती आपण आवर्जून अर्पणसुद्धा करावी. पण जर केतकीची फुलं किंवा लाल रंगाची फुलं या दिवशी शिवपूजा करताना किंवा कधीही शिवलिंगावरती अर्पण करू नयेत. कारण केतकीची फुलं न वाहण्याचं कारण आहे ना ते शिवपुराणामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू आहेत ना यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. महादेवाच्या मायेनं एक ज्योतिर्लिंग प्रकट झालं आणि महादेवानं म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात जो कोणी ज्योतिर्लिंगाचा आधी अंताचा शोध लावेल तो श्रेष्ठ. ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधामध्ये खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगाचा अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेकडे निघाले. पण खूप अंतर पार केल्यानंतर सुद्धा जेव्हा आधी आणि अंत शोधू शकले नाहीत तेव्हा ब्रह्मानं बघितलं की एक केतकी फूलसुद्धा त्याच्यासोबत खाली येत आहे. ब्रह्मानं केतकी फुलाला चुकीच्या मार्गानं खोटं बोलण्यासाठी तयार केलं आणि महादेवाजवळ पोचवलं. ब्रह्मानं म्हटलं की मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजलं तरी विष्णूने अंत शोधू शकले नाही असं सांगितलं. ब्रह्मानं आपल्या या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितली. परंतु महादेवानं ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला आणि म्हणूनच पंचमुख असलेल्या या ब्रह्माचे आहेत ना 4च मुख राहिले आणि केतकीच्या फुलानं ती खोटी साक्ष दिली म्हणून या महादेवानं ते फूल आपल्या पूजेमधून वर्जित केलेलं आहे. त्यामुळं चुकूनही शिवलिंगावर कधीच केतकीचं फूल अर्पण करू नका. पुढे आपण पाहणार आहोत की सर्वात महत्त्वाचा नियम आहे. हा जो नियम तुम्ही पाळला ना तर तुमचं व्रत आणि हे संकल्प आहे ना ते पूर्णत्वास गेलं म्हणून समजा. या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन प्रत्येक मनुष्याने करायला हवं. रात्री जागरण करण्याला सुद्धा या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे आणि रात्रभर जरी शक्य नसेल ना तर कमीत कमी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत किंवा जो निश्चित काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे ना तर त्या निश्चित काळापर्यंत तरीसुद्धा तुम्ही जागरण केलं ना तरी त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. या दिवशी शिवलिंगावरती बेळाचं पान अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पण बेळाचं पान आहे ना अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते त्रिदळ असावं. म्हणजे बेळाच्या पानाला 3 पानं असावी. त्यातील एकही पान गळालेला असेल ना तर असं पान शिवलिंगाला अर्पण करू नये. बघा, आपण कधी कधी पाहतो की आपण शंकराचा ते शिवलिंगाचा जेव्हा अभिषेक करायला जातो ना तेव्हा पानं तुटलेली असतात. पण जर बेलाची पानं त्रिदेव असतील ना तर त्यांना विशेष महत्त्व आहे. म्हणून बेळाचं पान आहे ना शिवलिंगावर अर्पण करताना ते पालथं म्हणजे त्या बेळपानाचा जो मऊ भाग असतो तो शिवलिंगावर ठेवावा. या पद्धतीनं अर्पण करायचा देठ आहे ना जे असतं ते शिवलिंगाकडे ठेवायचं आणि पान जे असतील ना ते आपल्याकडे येतील. या पद्धतीनं बेलपत्र अर्पण करायचं. त्याचबरोबर त्या बेळपानाचा जो देठ आहे ना तो तोडून बेळपत्र शिवलिंगावरती कधीही अर्पण करावं. या महादेवाची पूजा करताना तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसली तरीसुद्धा चालतं. पण तुमच्याकडे जे काही आहे ना त्यामध्ये तुम्ही महादेवाची पूजा करा. महादेवाच्या या उपवासाला महाशिवरात्रीच्या उपवासाला
बघा, काय खावं काय खाऊ नये आता ते आपण पाहणार आहोत. तुम्ही सर्वांनी भगर हा काय पदार्थ आहे ना, तो तुम्हाला माहीतसुद्धा असेल. म्हणजे भगर ज्या बऱ्याच भागांमध्ये वरईसुद्धा म्हटलं जातं, ही वर्ज्य मानली जाते. या उपवासाला चुकूनसुद्धा जरी वरई किंवा भगर खाल्ली ना, तर आपला उपवास मोडल्याच जमा आहे. त्यामुळं ही एक चूक आपल्याकडून होऊ देऊ नका. भगर किंवा वरई आहे ना, या उपवासाला खाऊ नका. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल, मासिक पाळी आलेली असेल, तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता. या सर्व नियमांचं पालन करू शकता. फक्त पूजा करू शकत नाही. तुमच्या घरातील इतर मंडळींनी जरी पूजा केली ना तरीसुद्धा चालेल, पण तुम्ही मोबाईलवरती सर्व सेवा स्तोत्र मंत्र आहेत ना, ते नक्कीच ऐकू शकता. म्हणजे तुमच्या मनातली मनामध्ये जे काही तुम्हाला स्तोत्रमंत्र येत असतील ते तुम्ही नक्कीच म्हणू शकता. ओठ न हलवता मनातल्या मनात म्हणू शकता. हे जर सर्व नियम आपण पाळले ना, तर नक्कीच हा संकल्प योग आहे ना, तो जुळून येईल. आणि भगवंताची कृपादृष्टी आहे ना, निरंतर तुमच्यावर होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.